चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या। फडणवीसांची बंटी भांगडिया आणि किशोर जोरगेवारांसोबत चर्चा झालेली आहे। मुनगंटीवारांसोबत चर्चा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे भांगडिया आणि जोरगेवारांना निर्देश पाहायला मिळतात। मुनगंटीवारांची चर्चा करूनच अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर मुंबई महापालिका महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी 2 दिवस बाकी आहेत। महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यास उद्या आणि परवाची मुदत जी आहे ती महापालिकेकडून देण्यात आली आहे। महापौर पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी 28 जानेवारीपर्यंतची मुदत असणार आहे। इच्छुक सदस्य 27 आणि 28 जानेवारीला पालिका सचिवांना अर्ज सादर करू शकतात। शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक उद्या कोकण भवनात जाणार आहेत। उद्या दुपारी 12 वाजता 29 नगरसेवक नोंदणी करणार आहेत। शिंदे सेना स्वतंत्र गटाची नोंदणी करणार आहे। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून नगरसेवक नोंदणीसाठी जाणार आहेत। सर्व नगरसेवक एकत्रित बसून कोकण भवनामध्ये जाणार असल्याची माहिती मिळते। केडीएमसीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या 7 नगरसेवकांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। जनतेच्या आणि पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं हे नगरसेवक म्हणालेले आहेत। केडीएमसी निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक निवडून आलेत, मात्र 4 नगरसेवक अद्यापही गायब आहेत। त्यामुळे बाकी 7 नगरसेवकांनी आपला वेगळा गट स्थापन केला आहे। विश्वास आणि निष्ठेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हापुढे बटन दाबून आम्हाला मतदारांनी निवडून दिले। त्या विश्वास आणि निष्ठेला तडा न जाऊ देता आम्ही आपल्या विश्वासाला पात्र ठरण्याकरता आज आम्ही सर्वच नगरसेवक अज्ञातस्थळी आहोत आणि त्यामुळे आम्ही प्रभागात हा सण साजरा करू शकत नाही, परंतु जिथे आहोत तिथून आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आहोत। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीच्या 5 जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। पैसा आणि दडपशाहीमुळे सिंधुदुर्गमधील उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांचा हा आरोप पाहायला मिळतोय। तर आम्ही पैसे वाटून नव्हे तर जनतेच्या बळावर बिनविरोध आलोय असं प्रत्युत्तर प्रमोद कामंत यांनी दिलेलं आहे। एका मतदाराला 10,000, 15,000 हजार रुपये दिले गेले आणि तशाच प्रकारचा वापर जर येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांना करायचा असला तर साधारणतः 2 ते 3 कोटी रुपये एका उमेदवाराला खर्च करावा लागत होता। मात्र आता तुटपुंजा पैशामध्ये 10 लाख 25 लाखामध्ये उमेदवाराला समोरच्या उमेदवाराला पैसे देऊन आज उमेदवारी अर्ज मागे घेऊन ती निवडणूकच पूर्णतः मोडीत करण्याचं काम आणि पाप ही मंडळी करत आहे। सीट बिनविरोध करताना त्याच्यातलं कुठलंही गणित लागू झालं नाही, ना दडपशाही ना पैशाचा वापर। कारण मी मुळातच समाजसेवक आहे, कोणी बंडखोरी करणार नाही। उद्या संध्याकाळ दुपारपर्यंत मागे घेतील आणि जर कोणी आपला फॉर्म ठेवला तर आम्हाला माहिती आहे आपली पक्ष संघटना मजबूत आहे, भाजप पक्षाची महायुतीची। त्याच्यामुळे असलेले 100% 50पैकी 50 आमच्या निवडून येण्यावर आम्हाला ठाम विश्वास आहे। पुणे पालिका निवडणुकीच्या निकालावरून राजकारण तापलेलं आहे। वसंत मोरे भाजपचेच डम्मी उमेदवार आहेत। दादाश्री कामटेंनी हा पलटवार केलाय। लोकसभा निवडणुकीवेळी वसंत मोरे काँग्रेस भवनासमोर घिरट्या घालत होते असं दादाश्री कामटेंनी म्हटलंय। प्रशांत जगतापांनी प्रभाग 40 मध्ये डम्मी उमेदवार दिला वसंत मोरेंनी आरोप केलेला होता। प्रभाग 40 मध्ये वसंत मोरेंच्या मुलाचा पराभव झालाय। वसंत मोरेंकडून दादाश्री कामटेंचा डम्मी उमेदवार म्हणून उल्लेख करण्यात आलेला होता। माझ्याच प्रभागामध्ये प्रशांत जगताप प्रभाग क्रमांक 40 मध्ये गरज नसताना 3 काँग्रेसचे डमी उमेदवार उभे करतात पंजाच्या चिन्हावरती। तेच प्रशांत जगताप माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 38 मध्ये एक विश्वजित कदमांच्या सांगण्यावरून एक काँग्रेसचा उमेदवार दिलेला असताना 2 काँग्रेसचे डमी उमेदवार परत सुवर्णताई पायगुडे आणि कल्पनाताई थोरवे यांच्याच विरोधात कसे काय उभे करतात। म्हणजे यांनी पण मला वाटतं की नाही हे पण ह्याच्यामध्ये सहभागी आहेत। त्यामुळे काही लोकांचा संभ्रम असा झाला की तात्या आपल्या भागामध्ये आता निवडणुकीला उभे राहणार आहेत। 40 मध्ये लोक मशीनवरती गेले तर मशीनवरती तात्यांच्या नावाऐवजी त्यांच्या मुलांचं नाव आलं। मग खरा डमी उमेदवार हा आहे की लोकांना दाखवलंय आणि उमेदवार दुसरा दिला। म्हणून आपण इतरांना जर आपण डमी उमेदवार म्हणत असाल तर हे चुकीचं आहे। आणि हीच उमेदवारी आपण लोकसभेची मिळवताना काँग्रेस भवनभोवती गिरट्या घालत होतात। म्हणजे आपण विचार करायला पाहिजे की ज्या पक्षाची उमेदवारी आपण मिळवण्याकरता इतके प्रयत्न केले त्या पक्षावरती आपण आरोप करताय की भाजपशी आपण हातमिळवणी केलेली आहे। त्याच्यामुळे आपण थोडंसं आता रील स्टार फेसबुक हिरो ह्याच्यातनं या भूमिकेतनं बाहेर पडा। शेवटी आपल्यासारख्या कार्यकर्त्याला बघून आम्ही मोठे झालेलो आहोत।